नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर मस्त अशी आपण आज कोंबडी वडे बनवलेले आहे। अगदी मालवणी पद्धतीची रेसिपी आहे। एकदम टम्म फुगलेले आहेत आणि खुसखुशीत झालेले आहेत आपले वडे। तर एकदा नक्की ट्राय करून पहा। तर आपण जी परवा कोंबडी वड्यांची भाजणी बघितली होती त्या भाजणीचे आपण पीठ दळून आणले आणि त्यापासून मस्त असे आपण कोंबडी वडे बनवलेले आहेत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खूपच चविष्ट आहे। पीठ एकदा दळून आणले की जेव्हा लागेल तसं आपण हे कोंबडी वडे बनवू शकतो आणि अगदी घरगुती पद्धतीची आपली रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि त्यासाठी व्हिडिओला सेव्ह करून ठेवा। हे आता आपण भाजणीचं पीठ दळून आणलेलं आहे आणि या पिठामधलं आपण जितकं लागेल तेवढं आपल्याला आधी पीठ काढून घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं पीठ आपण चाळून घ्यायचं आहे। हे चाळून घेतलेलं पीठ आता यामध्ये आपण हळद आणि मीठ घालून घ्यायचे। अर्धा चमचा हळद घातली आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। यासाठी आपण गरम पाणी वापरायचं आहे बरं का। मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि आता हे हळद आणि मीठ पूर्ण आपल्या या पिठामध्ये मिक्स करून घेते, म्हणजे कुठेही एका बाजूला हळद लागायला नको। छान असं आपलं पीठ मिक्स करून झाल्यानंतर हे बघा गरम पाणी घेतले। गरम पाण्यानेच आपण पीठ हे मळून घ्यायचं आहे। अगदी घट्ट गोळा बनवायचा आहे याचा आपण, आणि थोडंसं हाताला चटका बसेल पण आपल्याला गरम पाण्यामध्येच हे पीठ आपलं मळून घ्यायचं असतं। तर त्यासाठी ना जरा थोडंसं सावकाश आपण पीठ मळून घ्यायचं आहे। तर मस्तपैकी आपण ना पीठ मळून घ्यायचं आहे। खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही, नाहीतर मग आपलं हे पीठ आहे ते एकदम पातळ होऊन जाईल। वड्यासाठी आपल्याला घट्ट असं एकदम घट्ट पीठ हवं आहे। तर त्यासाठी मी थोडं थोडं पाणी घेत हा गोळा मळून घेतलेला आहे। अगदी घट्ट गोळा आहे हा। आता यामध्ये काय करायचं आहे, आपण हा गोळा बनवून घेतल्यानंतर 1 तासभर आपण याला झाकून ठेवायचं आहे। पण ना आधी यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला। तेल विसरलं, इथं मध्ये गोळा करून घ्यायचा, एक होल करून घ्यायचं, होल केल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत। तर तेल घातल्यानंतर असंच आपण हा गोळा झाकून ठेवायचा आहे। हे तेल छान यामध्ये मुरेल आणि मस्त असं आपलं पीठ ना मुरलं जाईल। आपण हा गोळा ना आधी घट्ट बनवून घ्यायचा, त्यानंतर आपण तेलामध्ये छान मळली नाही कणिक हा गोळा की मस्त असं आपलं पीठ तयार होतं। 1 तासभर मी हा गोळा असाच ठेवून दिला होता आणि त्यानंतर बघा मी आता हे पीठ मळून घेते। तर मळताना छान असं मळता येतं आपल्याला, कारण घट्ट गोळा असल्यामुळे ना लगेच तो पातळ होत नाही आणि व्यवस्थित असं आपण आता मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान गोल गोल आपले वडे तयार होतील। तेल 2 चमचेच घालायचं किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी घातलं तरीसुद्धा चालेल। खूप जास्त तेल यामध्ये घालू नका। आणि मस्त असा बघा मी गोळा हा मळून घेते। व्यवस्थित गोळा आपला मळला गेल्यानंतर आपले त्याचे छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत। आपल्याला जेवढ्या साईजचे वडे बनवायचे आहेत त्यानुसार आपण इथे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण प्लास्टिकच्या पिशवीवर असे याला थापून घेणार आहोत। लाटण्याने लाटलं तरीसुद्धा चालतं आणि हाताने थापलं तरीसुद्धा चालेल। पिशवीला मी आधी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर मी आपल्या 3 बोटांनी थापून घेते। व्यवस्थित असं चारी बाजूने फिरवून ना मस्तपैकी आपण याला थापून घ्यायचं आहे। आणि वडे बनवताना याचे 2 प्रकार आहेत, तर ते दोन्हीही प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे। काही लोकांना मध्ये होल पाडून हवं असतं, काहींना मध्ये होल नको असतं, आपलं पुरीसारखं बनवतात। तर हा एक प्रकार झाला आणि आता दुसरा प्रकार आपण बनवणार आहे ज्याला मध्ये होल असतं। 2 प्रकार असे वडे बनवले जातात। तर खूप छान पद्धत म्हणजे मध्ये जो होल पाडून आपण बनवतो ना तो खूप छान फुगले पण जातात सगळीकडून आणि मुलांनासुद्धा खूप आवडतात अशा प्रकारचे। तर मी अशाच प्रकारे होल पाडूनच वडे बनवते। बघा किती सुंदर असे आपले वडे तयार झालेले आहेत। आपण आता त्यांना तळून घेऊया। तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं, म्हणजे पटकन वडे आपले फुलतात सुद्धा आणि खूप जास्त तेल ओढून शोषून घेत नाहीत, तेलकट होत नाहीत। तर अशा प्रकारे आपण भाजून घ्यायचे, ते तळून घ्यायचे आहेत वडे। बघा मस्त असे फुलतात आपले हे वडे। व्यवस्थित असे तळून घ्यायचे आणि थोडासा लालसर कलर आपल्या या वड्यांना आला पाहिजे, म्हणजे खाताना खूप छान लागतात, खूपच चविष्ट लागतात हे अशा प्रकारचे वडे। जेव्हा कधी तुम्हाला वडे खाण्याची चव होईल त्यावेळी तुम्ही अशा प्रकारे भाजणी बनवून वडे बनवू शकता। खूप टेस्टी लागतात आणि एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघाच, तुम्हाला नक्की आवडतील। आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा।
आणि हा व्हिडिओ एकदा सेव्ह करूनच ठेवा, म्हणजे तुम्हाला जेव्हा कधी अशा प्रकारे वडे खावेसे वाटतील तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे वडे बनवता येतील आणि खूपच टेस्टी असे आपले हे वडे तयार झालेले आहेत। आपण दोन्ही प्रकारचे वडे बनवले होते आणि दोन्ही प्रकारचे वडे आपण आता हे तळून घेऊया। मस्त असं तेल आपलं कडकडीत गरम झाल्यामुळे आपले वडे छान असे तळले जात आहेत आणि एकदम टम्म फुगतात बघा, एकदम छान फुलतात। लाटलेले वडे आणि थापलेल्या वड्यांमध्ये खूप जास्त फरक असतो बरं का। थापलेले वडे जे असतात ना ते असे टम्म फुगतात, लाटण्याने लाटलेले जे असतात ना वडे ते थोडेसे कमी फुगतात किंवा कधी कधी ते फुगतसुद्धा नाहीत। त्यामुळे एकदा तुम्ही अशा प्रकारे थापून वडे करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत, तुम्ही ट्राय करून पाहू शकता आणि मला कसे झाले एकदा कमेंट करून सुद्धा सांगा। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा कमेंट करून सांगा। हे कोंबडी वडे तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आणि अशाच प्रकारच्या साध्या सोप्या झटपट पद्धतीच्या रेसिपीज माझ्या चॅनलवर अपलोड होत असतात, तेव्हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर करून ठेवलं तर तुम्हाला नेहमी अशा प्रकारच्या रेसिपीज पाहायला मिळतील, तेव्हा तुम्ही छान छान रेसिपी बनवू शकतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारच्या छान छान रेसिपींचा आनंद घ्या। हे बघा मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत आणि टम्म फुगलेले आहेत, चवीला तर एक नंबर लागतात। नक्की ट्राय करून पहा।